center of the triangle formed by the lines xy plus 2x plus 2y plus 4 is equal to 0 and x plus y plus 2 is equal to 0. या दिलेल्या दोन इक्वेशन्स वरून एक ट्रायंगल तयार होणार आहे आणि त्या ट्रायंगलचा आपल्याला सर्कम सेंटर फाइंड करायचं. ओके, हे इक्वेशन सॉल्व करताना बघा एक्स वाय प्लस 2x मधून x कॉमन येईल, y प्लस 2 राहील, 2y प्लस 4 मधून 2 कॉमन येणार, y प्लस 2 इज इक्वल टू 0 राहणार. y प्लस 2 एक कॉमन लाईन घेतली, x प्लस 2 इज इक्वल टू 0, दॅट इज x प्लस 2 इज इक्वल टू 0, y प्लस 2 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू मायनस 2 ही एक लाईन मिळाली, y इज इक्वल टू मायनस 2 ही एक लाईन मिळाली. ओके, आणि आता पहिल्यांदा आपण ग्राफ प्लॉट करूया. ग्राफ कसा येणार बघा, x इज इक्वल टू मायनस 2 म्हणजे ही जी लाईन आहे ही y ऍक्सिसला पॅरलल येईल, x इज इक्वल टू मायनस 2 हा ओरिजिन आहे. ठीक आहे, म्हणजे हा पॉइंट येणार तुमचा मायनस 2,0, y इज इक्वल टू मायनस 2 दॅट इज x ऍक्सिसला पॅरलल, ही लाईन येईल y इज इक्वल टू मायनस 2 म्हणजे इथला जो पॉइंट आहे तुमचा तो 0, मायनस 2. आणि एक तिसरी लाईन आपल्याला प्लॉट करायची आहे बघा. ती लाईन काय बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 2. जर आपण त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y इज इक्वल टू मायनस 2 मिळेल, म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट 0, मायनस 2 अँड y 0 पुट केला तर x इज इक्वल टू मायनस 2 मिळेल, म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मायनस 2, 0 मिळाला. म्हणजे ती लाईन ह्या दोन पॉईंट मधून पास झाली. कोणते दोन पॉईंट आहेत बघा, 0, मायनस 2 अँड मायनस 2, 0. हे थोडक्यात ही लाईन अशी पास झाली. जी लाईन आहे x प्लस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, आता ट्रायंगल फॉर्म कसं झालं बघा, x इज इक्वल टू मायनस 2 लाईन, y इज इक्वल टू मायनस 2 लाईन अँड x प्लस वाय इज इक्वल टू 2 लाईन. तर हा एक ट्रायंगल तयार झाला. त्या ट्रायंगलचा आपल्याला सर्कम सेंटर फाइंड करायचं आहे. ओके, कन्सेप्ट काय आहे बघा, की राईट अँगल ट्रायंगल जर आपण घेतला, राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साइड्स इंटरसेक्ट केल्यानंतर अँगल 90 डिग्री जिथं फॉर्म करतात तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण ऑर्थो सेंटर आहे असं म्हणतोय. इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल मध्येच म्हणतो आपण. ठीक आहे, अँड हायपोटेनियसचा जो मिड पॉइंट असतोय तो असतोय तुमचा सर्कम सेंटर. ओके, म्हणजे काय कळलं बघा आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल मध्ये ज्या ठिकाणी दोन लाईन्स परपेंडिक्युलर होतील तो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे ऑर्थो सेंटर, आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियसचा मिड पॉइंट म्हणजे सर्कम सेंटर. तर या कन्सेप्ट नुसार बघा की इथं सुद्धा राईट अँगल ट्राय झालेला आहे, तर ह्या हायपोटेनियसचा मिड पॉइंट म्हणजे तुमचं सर्कम सेंटर विच इज युअर आन्सर. म्हणजे बघा मिड पॉइंट काढले पाहिजे, मग हा पॉइंट आणि हा पॉइंट याचा मिड पॉइंट जर घेतला आपण तर पॉइंट बघा, एक तर मायनस 2, 0 हा पॉइंट आहे. मायनस 2, 0चा इथला जर मिड पॉइंट घेतला असं घेऊ शकताय, किंवा तुम्ही असं पण करू शकताय. इथला जो मिड पॉइंट आहे बघा हे मायनस 2 आहे, ही व्हॅल्यू किती राहणार बघा, मायनस 1, 0, मायनस 1. ओके, आणि इकडचा पॉइंट जर घेतला तुम्ही तर मायनस 1, 0 घेऊ शकता. तर हा जो पॉइंट तुमचा झाला बघा तो मायनस 1, मायनस 1 होऊन जाईल. तर सर्कम सेंटर जो आहे काय मिळेल बघा आपल्याला, -1, -1. That is option number C is correct.